शुभ सकाळ मंडळी. तर बघा, आजचा व्हिडिओ आहे खास गणपती बाप्पा. तर बघा, ही मंडळी जास्वंदीचं झाड आहे आपल्या दारातलं. तर आज सकाळी रात्री एवढा पाऊस पडला आहे. तर आज सकाळी बघा, आपल्या दारातले जास्वंदीचे फुलं एवढे उमलल्यात, खूप छान फुले आल्यात. आणि हे फूल आहे फक्त, ही फूल आवडतं गणपती बाप्पाचं प्रिय आवडतं फूल आहे बरं का मंडळी. तुम्हाला पण माहिती असेल मंडळी, बरोबर ना? तर बघा, आज फुले किती उमललेत. गणपती बाप्पाची पूजा करूया. तर त्यांचं खूपच म्हणजे अति सुंदर हे फूल आवडतं आहे गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पा मोरया. आणि बघा, आमच्याकडे आज पण पाऊस झाला. तर या जास्वंदीला असे फुलं म्हणजे बारमाही फुलं येतात ह्या जास्वंदीला. आणि आता तर पाऊस पडल्यामुळं ना, तर या जास्वंदीचे फुलं कमीच नाहीत. अति उत्तम फुले येतात या जास्वंदीला. तर खूप जास्वंदीचं झाड यात पण 2-3 झाडाचे प्रकार आहेत जास्वंदीचे. अजून यामधून पण दुसरी जास्वंद आहे, ते पण असे जास्त दाट पाकोळ्याचे आहे जास्वंदीचे फूल. हे सिंगलच पाकोळीचं आहे. तर ही झाड आहे छान. तर आणि आमच्याकडे आज सकाळी तर पाऊस पडला, रात्री पण पाऊस पडला. आत्ता पाऊस जरा कमी झाला थोडा. तर बघा, आम्हा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला होता. बघा मंडळी, शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता आम्हाला की आम्ही पेरणी केल्यापासून आम्हाला 15-20 दिवस पाऊस कसलाच नव्हता. तर तरी पण पावसाने साथ दिली आणि सोयाबीन छान उगवलं. आणि उगवल्याच्या नंतर पण 15 दिवसांनी पुन्हा अजून परत 15 दिवस पाऊस नव्हता. तर असं वाटलं होतं शेतकऱ्यांना, मोठा प्रश्न पडला होता मंडळी की आपली आता आषाढीची वारी आहे ना, पंढरपूरची वारी आहे ना. तर शेतकरी असं म्हणत होते की पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादश म्हणजे आषाढी वारी वापस आल्याशिवाय पाऊस पडणार नाही. तरी पण पडला पाऊस. शेतकऱ्यांना धक्काच बसतो. आपण कोणतंही पीक केलं की पाऊस न पडल्यामुळे शेतकरी लगेच घाबरतात. तरी कोणीही घाबरत जाऊ नका, कारण की पाऊस योग्यच, निसर्गाची साथ योग्यच शेतकऱ्यांसाठी कायमच असणारच आहे. तर म्हणून म्हणलं चला आपलं आता आपण व्हिडिओ बनवून टाकावं म्हणलं. तर मंडळी, खरंच कोणीही घाबरत जाऊ नका, कारण की तर घाबरल्यानंतर काही फरक पडत नाही ना. म्हणून अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, दट्ट राहायचं. निसर्गाची साथ शेतकऱ्यांसाठी योग्यच आहे. थोडा उशीर पण योग्यच आहे. निसर्ग शेतकऱ्यांचं पीक काही वाळवत नाही, काही नाही. तर तुम्ही बघू शकता आपलं सोयाबीन कसं आहे. तर बघा, आपलं सोयाबीन पण इथे थोडे तुटकळ झाली होती सोयाबीनला. तरी आता रान सगळं भरून आलं. आणि पाऊस पडल्यामुळं अशी वाढ सोयाबीनला सुरू झाली. तर आत्ती सोयाबीन वाढायला चालू झाले. तुमच्याकडे कसे पीक आहे मंडळी, आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमचं पण सोयाबीन कसं आहे आम्हाला सांगा. तर ही आपली सोयाबीन व्हरायटी आहे 612 आहे. तर खूप छान 612 पण खूप छान बॅग आहे. शुभ सकाळ मंडळी. तर सकाळचे म्हणलं की सर्वांची सकाळी शेतकऱ्यांची सर्वच कामं चालू राहतात. तर बघा, तिथं आपले जनावरं बसल्यात. त्यांना सकाळी चारा पाणी करून आता मस्त बसल्यात आरामात. तर शेतकऱ्यांची शुभ सकाळ अशी असते. अगोदर सगळं काम जनावरांचं बघणं, पोटा पाण्याचं बघणं, त्यांना बाहेर बांधणं, कोट्याच्या बाहेर बांधणं, त्यांना वैरण पाणी चारा करणे, नंतर आपले पुन्हा चहा पाणी. तर असं आहे आमच्या गावाकडं वातावरण सध्या सकाळचं आभाळामुळे. तरी पण आज पण असं वाटतं की पाऊस येणारच आहे आज दिवसभर पण, कारण की जोरात पाऊस नाही, निकाजी रिमझिम पाऊस आहे.
पण त्यांनीच लगेच वापसा मोडतो. वापसा म्हणजे काही तुम्हाला माहीतच असेल. तर बघा मंडळी, वापसा म्हणजे काय तर सकाळी सकाळी म्हणलं तर बघा, आता मुले शाळेत चालली सकाळी. तर आमची जणच अशी त्या गावाकडे जायला आपलेच शेतापासून त्यांना वाट आहे. तर ते पण शाळेत चाललेत. तर शुभ सकाळ. तर बघा, शेतकऱ्यांच्या मुलांना असं चिखला पाण्याचं जावं लागतं रोड नसल्यामुळे. आणि मंडळी, वापसा म्हणजे काय की आपल्याला जर आता शेतामध्ये जर पाऊस पडला तर शेतामध्ये म्हणजे जाताच येत नाही कोणतंहीच काम करायला. म्हणून पाऊस पडला की शेतकरी म्हणतात आज वापसा नाही शेतात, असं शेतकरी म्हणतात. आमच्याकडे तर असं म्हणतात की पाऊस पडला की शेतामध्ये काम करायला नाही आज आता आलं की वापसा मोडला म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा. आणि बघा, छोटे छोटे मुले पण शाळेत चाललेत. तर एक शाळा म्हणजे एक जीवनाचा आणि आयुष्याचा आधारच आहे. कारण की आज अडाणी तर कोण राहू शकतच नाही. तर सर्वजण शाळेत जातात, अभ्यास करतात आणि नोकरीची वाट बघतात. तर सर्वांना यश नक्कीच येईल. काही मंडळी, बरोबर काय? जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा मंडळी. श्री स्वामी समर्थ आणि रामकृष्ण हरी. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.